निसटलेली क्षणांची किंमत आयुष्याचं एक कटू सत्य असतं. निसटलेली क्षणांची किंमत आयुष्याचं एक कटू सत्य असतं. जी गोष्ट आपल्या हातातून निसटते तीच गोष्ट मनाला अधिक सुंदर वाटू लागते. जणू ती निघून गेल्यावरच तिचं खरं अस्तित्व आपल्याला उमगतं. जणू ती निघून गेल्यावरच तिचं खरं अस्तित्व आपल्याला उमगतं. बालपण तेव्हा वेळ नव्हता पण आयुष्य भरपूर होतं. हसण्यात अर्थ नव्हता तरीही सुख भरपूर होतं. आज सगळं आहे, पैसा, जबाबदाऱ्या, स्वप्न, पण ते निष्पाप हसू मात्र कुठल्या तरी जुन्या फोटोमध्ये अडकून पडले. आज ते सगळं आहे, स्वप्न, पण ते निष्पाप हसू मात्र कुठल्या तरी जुन्या फोटोमध्ये अडकून पडलंय. वेळ तेव्हा ती हळूच चालायची, आज मात्र पळत जाते, थांबतच नाही. तेव्हा कंटाळा यायचा, आज आठवणींची ओंजळ भरूनही वेळ पुरत नाही. तेव्हा कंटाळा यायचा, आज आठवणींची ओंजळ भरूनही वेळ पुरत नाही. आणि ती व्यक्ती जी जेव्हा सवयीची वाटायची, आज आठवणी बनून जळजळीत टोचते. तेव्हा शब्द कळत नव्हते, आज शांततेलाही अर्थ आहे. तेव्हा शब्द कळत नव्हते, आज शांततेलाही अर्थ आहे. तेव्हा जवळ असूनही कळालं नाही, आज दूर असूनही सतत जाणवतं. आपण समजतो अजून वेळ आहे, नंतर बोलू, उद्या सांगू. आपण समजतो आज वेळ आहे, नंतर बोलू, उद्या सांगू. पुढे सगळं ठीक होईल. पण आयुष्य नंतर वर चालत नाही, ते फक्त आत्तावरच जगतं. निसटलेली गोष्ट मोलाची वाटू लागते, कारण ती परत मिळत नाही. निसटलेली गोष्ट मोलाची वाटू लागते, कारण ती परत मिळत नाही. ती आठवण बनते, ती हळवी वेदना बनते, आणि हळूहळू तीच आपली कमजोरी बनते. बालपण परत येत नाही, वेळ मागे फिरत नाही. बालपण परत येत नाही, वेळ मागे फिरत नाही. माणसं परत तीच राहत नाहीत, पण आठवणी मात्र मनात घर करून बसतात. म्हणूनच कदाचित जे आहे ते असताना सुंदर वाटत नाही. म्हणूनच कदाचित जे आहे ते असताना सुंदर वाटत नाही, आणि जे नाही तेच सर्वात सुंदर वाटतं. कारण आयुष्याचं खरं कटू सत्य हेच आहे. कारण आयुष्याचं खरं कटू सत्य हेच आहे, आपण गमावल्यावरच मोल कळतं. माणसं, वेळेचं, क्षणाचं आणि आयुष्याच्या त्या प्रत्येक गोष्टीचं जी कधी काळी आपली होती. आपण गमावल्यावरच मोल कळतं माणसाचं, वेळेचं, क्षणाचं आणि जी आयुष्याच्या त्या प्रत्येक गोष्टीची कधी काळी आपली होती.